नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले. चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन अपडेट्स तुम्हाला लगेच मिळून जातील. मित्रांनो, एप्रिलमध्ये तुमचे प्रिफरन्स तुमच्या लॉगिनमध्ये येतील, प्रिफरन्स देण्यासाठी लॉगिनमध्ये येतील, याबद्दल आपण कालच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहोत. आता पुन्हा आणखीन विद्यार्थ्यांचा बरेच कमेंट्स अशा येत आहेत की सर व्हॅकन्सीज किती येणार आहेत, भरती करून काय फायदा, नवीन नवीन नुसती जी आरच काढताय. तर मी जी आरच्या बाबतीत काल तुम्हाला बोललो की जेणेकरून भरती चालू असताना पुन्हा अडचण येणार नाही या दृष्टिकोनातून जे जी आर निघत आहेत ते चांगलंच आहे. आणि शासनाची जी धावपळ दिसते, माननीय शिक्षण मंत्री, शिक्षण राज्यमंत्री यांची सध्या जी प्रयत्न आहेत पवित्र पोर्टलला जास्तीत जास्त जागा आणण्याचे, त्यातून तर असं वाटतंय की गेल्या वर्षीपेक्षा कमी जागा, गेल्या वेळेसपेक्षा 2022पेक्षा पहिल्या टप्प्याला कमी जागा येणार नाहीत. 20-21 हजार जागा सहज येऊन जातील. याला आधार आहे उन्हाळी नागपूर अधिवेशनामध्ये माननीय शिक्षण राज्यमंत्र्यांनी आणि राज्यमंत्र्यांनी आपल्या शिक्षक प्रतिनिधींना बोलताना असं सांगितलं होतं की 12,000 जागा येतील. त्यानंतर माननीय विरोधी पक्षनेते यांनी काय केलं होतं, यांनी विचारलं होतं की या अगोदरच्या लेखी उत्तरामध्ये 37,000 जागा व्हॅकंट दाखवत होता. मग कसं? नंतर त्यांनी सांगितलं की 12,152 वगैरे काहीतरी जागा पहिल्या टप्प्याला येणार आहेत असं सांगितलं. आपण गृहीत धरूया की 12,152 जागा ज्या पहिल्या टप्प्याला येणार होत्या, ह्या समायोजनानंतरच्या जागा होत्या. ओके. त्यानंतर आश्रमशाळांविषयीचा निर्णय आला की आश्रमशाळा सुद्धा पवित्र पोर्टलला येणार आहेत, अनुदानित आश्रमशाळा. त्याच्या 2-3 हजार जागा येणार आहेत. 12 आणि 3 15 प्लस पेसा क्षेत्राच्या ज्या व्हॅकन्सीज आहेत 50% जनरलमध्ये येणार आहेत, म्हणजे त्या 3-4 हजार जागा येणार आहेत, 4,000 जागा येणार आहेत. तर 15 आणि 4 19 आणि काल जो कोकणातील जिल्ह्याविषयीचा जो निर्णय आला की एक शिक्षकी शाळा कायम राहणार आहेत, त्या मर्ज केलेल्या जाणार नाही. तिथे 2,000 व्हॅकन्सी जरी वाढल्या, म्हणजे शिक्षक जे मर्ज होणार होते किंवा जे समायोजन होणार होतं ते न होता ते शिक्षक तिथेच राहिले, तर ह्या जागा आपल्या रेग्युलरच्या जागा पवित्र पोर्टलला राहणार आहेत. आणि मग याचा फायदा सरते शेवटी ह्या पवित्र पोर्टल कॅन्डिडेटला भेटणार आहे. म्हणजेच ह्या 2 आणि पहिल्या 19-21 हजार जागा, आता यापैकी 2-3 हजार जागा अजून समायोजनामध्ये गेल्या तरी सुद्धा 17-18 हजार जागा कुठेच जाणार नाही आहेत. गृहीत धरा. आणि शासन अजूनही प्रयत्न करत आहे की जास्तीत जास्त व्हॅकन्सी. त्याच्यानंतर दुसरा टप्पाही आहेच. त्याच्यानंतर भरतीचा दुसरा टप्पा सुद्धा होणार आहे. मे 2026 पर्यंतच्या व्हॅकन्सीज, 25-26च्या व्हॅकन्सीज यासुद्धा तुम्हाला पवित्र पोर्टलला भेटणार आहेत. त्यामुळे निश्चिंत राहा. व्हॅकन्सीज खूप साऱ्या आहेत. प्रिफरन्स देणं, अभ्यासपूर्वक प्रिफरन्स देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या वेळेस काल उमरग्याचे माननीय आमदार यांनी जो प्रिफरन्स अनलिमिटेड करण्यासंदर्भातील प्रश्न मांडलेला आहे किंवा लिमिटेड प्रिफरन्स नको हा जो प्रश्न मांडलेला आहे तोही खूप महत्त्वाचा आहे. अनलिमिटेड प्रिफरन्स, माझ्या मते अनलिमिटेड प्रिफरन्स होणार नाहीत, पण 50-50ची मर्यादा 100-100, 150-150 होऊ शकते. तोही प्रश्न जवळपास सुटलेलाच असेल. त्याचा फक्त जी आर येण्याचा बाकी आहे. जी आर आल्यानंतर आपण प्रिफरन्स कसे द्यायचे त्या संदर्भात एक व्हिडिओ देऊया. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. 17-18 हजार जागा आरामशीर येणार आहेत. या बाबतीत बिंदास्त राहा. धन्यवाद.